नमस्कार मित्रहो, मी ऋषिकेश रामू गुटरावेरकर आणि पुनश्च तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे बायो विथ ऋषी सर, ज्यामध्ये आज आपण कंटिन्यू करणार आहे आपल्या बॉडी फ्लुइड्स आणि सर्क्युलेशन या चॅप्टरचा नेक्स्ट सेशन. कालच्या सेशनमध्ये म्हणजे लास्टच्या सेशनमध्ये आपण बॉडी फ्लुइड आणि सर्क्युलेशन या चॅप्टरचं इंट्रोडक्शन पाहिलं होतं. आता त्यामध्ये थोडा इंट्रोडक्टरी पार्ट संपल्यानंतर ॲक्च्युअल चॅप्टरमध्ये बॉडी फ्लुइड्स आणि सर्क्युलेशनबद्दल काय दिलं आहे हे आता आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. तर कुठलाही विलंब न करता फोकस करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरवर. बघा काय सांगितलं आहे की काल आपण सर्क्युलेटरी पाथवेज पाहिले. सर्क्युलेटरी पाथवेजमध्ये काय काय पाहिलं आपण? ओपन सर्क्युलेशन, क्लोज सर्क्युलेशन. आता क्लोज सर्क्युलेशनमध्ये आपल्याला क्लोज सर्क्युलेशनचे टाइप्स बघायचे आहेत. जसं की क्लोज सर्क्युलेशनचे दोन टाइप्स पडतात. काय सांगितलं आपल्याला? क्लोज सर्क्युलेशन कॅन बी डिवायडेड इंटू टू टाइप्स. आता ते क्लोज सर्क्युलेशनचे कोणते दोन टाइप्स पडतात? तर पहिला टाइप आहे त्याचा सिंगल सर्क्युलेशन. पहिला टाइप कोणता आहे? सिंगल सर्क्युलेशन. आणि दुसरा टाइप पडतो त्याचा डबल सर्क्युलेशन. बघा आता एक एक करून आपल्याला दोन्ही टॉपिक आजच्या या सेशनमध्ये कंप्लीट करायचे आहे. आणि एक तिसरा सर्क्युलेशनचा टाइप आहे ज्याला आपण इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन म्हणतो, त्याला पण आज आपण कव्हर करूया. तर कुठलाही विलंब न करता फोकस करूया आपण सिंगल सर्क्युलेशनवर. बघा क्लोज सर्क्युलेशनला आपण दोन पार्टमध्ये डिवाइड करतो. त्यामधला जो पहिला टाइप आहे तो आहे सिंगल सर्क्युलेशन. सिंगल सर्क्युलेशनमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे? इन सिंगल सर्क्युलेशन ब्लड पासेस थ्रू हार्ट ओनली वन्स ड्युरिंग ईच सायकल. बघा सिंगल सर्क्युलेशनमध्ये काय सांगितलं आहे की ब्लड जे हार्टमधून पास होते ते किती वेळा होते? तर ओनली वन्स. हार्टमधून ब्लड एकदा पास होणे यालाच आपण काय म्हणून राहिलो? सिंगल सर्क्युलेशन. त्याच्यानंतर बघा इट इज सीन इन फिशेस अँड पीसेस. बघा हे कोणामध्ये सीन होते, कोणामध्ये दिसून येते? फिशेस आणि पीसेसमध्ये. बघा फिशेस आणि पीसेस. पीसेस आर ऑल्सो ॲनिमल और ऑर्गॅनिझम लाईक अ फिशेस. ठीक आहे. त्याच्यानंतर फिशेस हॅव टू चेंबर हार्ट विथ अँड ॲट्रियम अँड ए व्हेंट्रिकल. आता फिशेसमधल्या हार्टचं, तर फिशेसचं सर्क्युलेशन बघू राहिलो तर हार्ट एक मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन आहे सर्क्युलेशनमध्ये. म्हणून सर्क्युलेशनमध्ये आपण फिशचा हार्टचा जेव्हा विचार करतो तर काय सांगितलं आहे की 2 चेंबरचं फिशचा हार्ट असते. बघा त्याच्यामध्ये काय असते? 1 ॲट्रियम अँड 1 व्हेंट्रिकल असे 2 चेंबर्ड हार्ट फिशचं असते. डिऑक्सिनेटेड ब्लड इज पंप बाय द हार्ट. बघा जे फिशचं हार्ट आहे ते कोणतं ब्लड पंप करू आलं? तर डिऑक्सिजिनेटेड ब्लड. बघा डिऑक्सिनेटेड ब्लड इज पंप बाय द हार्ट टुवर्ड्स गिल्स वेअर डी अंडरगो ऑक्सिजनेशन. म्हणजे डिऑक्सिजिनेटेड ब्लड जे आहे ते फिशचं जे हार्ट आहे ते पंप करते कोणाकडे? टुवर्ड्स गिल्स. आणि कशासाठी? फॉर ऑक्सिजनेशन. ऑक्सिजनेशन करणे म्हणजे काय? डिऑक्सिजनेटेड ब्लडचं कन्व्हर्जन ऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये करणे. त्यानंतर बघा धिस ऑक्सिजनेटेड ब्लड मूव्स टुवर्ड द व्हेरियस बॉडी पार्ट्स अँड गेट डिऑक्सिनेटेड. आता जे गिल्सकडे आलेलं ब्लड आहे, हार्टनी पंप केलं, गिल्सकडे गेलं, डिऑक्सिनेटेड ब्लडचं कन्व्हर्जन ऑक्सिजनेटेडमध्ये झालं. आता ऑक्सिजनेटेड ब्लड गिल्सकडून बॉडी पार्ट्सकडे जाईल आणि बॉडी पार्ट्सकडून पूर्ण बॉडी पार्ट्स त्याचा यूज करेल आणि ऑक्सिजनेटेड ब्लडचं कन्व्हर्जन परत डिऑक्सिनेटेड ब्लडमध्ये करेल. दिस डिऑक्सिनेटेड ब्लड इज रिटर्न टू द हार्ट फॉर द नेक्स्ट सायकल. आणि हे परत जे डिऑक्सिनेटेड झालेलं ब्लड आहे हे परत हार्टकडे येईल. कशासाठी? फॉर द नेक्स्ट सायकल. त्याच्यानंतर ॲज ब्लड पासेस थ्रू द हार्ट ओनली वन्स. जसं आपण आता हे फिशमधलं सर्क्युलेशन पाहिलं, याच्यामध्ये हार्टमधून एकदाच ब्लड कॅरी होऊन राहिलं. इट इज नोन ॲज सिंगल सर्क्युलेशन. आणि त्यालाच आपण काय म्हणून राहिलो? त्यालाच आपण काय म्हटलं? सिंगल सर्क्युलेशन. सिन्स द हार्ट ऑफ ए फिश कॅरीज ओनली डिऑक्सिनेटेड ब्लड इट इज कॉल्ड ॲज व्हेनस ब्लड. बघा जसं की फिशचं जे हार्ट आहे ते कोणतं ब्लड कॅरी करू राहिलं? डिऑक्सिनेटेड ब्लड. म्हणूनच फिशचं जे हार्ट आहे डिऑक्सिनेटेड ब्लड कॅरी करत असल्यामुळे म्हणूनच त्याला आपण काय म्हणून राहिलो? व्हेनस ब्लड. त्याला आपण काय म्हणून राहिलो? व्हेनस ब्लड. त्याच्यानंतर बघा आणखी काय दिलेलं आपल्याला? डायग्राम दिसते तुम्हाला. डायग्राममध्ये काय दिलेलं आहे बघा. हे जे आहे हे हार्ट आहे. हे काय? हार्ट आहे फिशचं. हा गिल्स आहे जिचं काय होते? डिऑक्सिनेटेड ब्लडचं कन्व्हर्जन ऑक्सिजनेटेड. सुरुवातीला हे बॉडी पार्ट्स आहेत. कन्सिडर करा दीज आर दी बॉडी पार्ट्स. या बॉडी पार्ट्सनी काय केलं? बॉडी पार्ट्सकडे ब्लड आलं ऑक्सिजनेटेड, त्याचं कन्व्हर्जन झालं डिऑक्सिनेटेड ब्लडमध्ये. हे हार्ट आहे. या हार्टमध्ये काय होणार आहे? हार्टमध्ये ब्लड आल्यानंतर हार्ट ब्लडला पंप करणार आहे. हार्टमध्ये ब्लड आलं डिऑक्सिनेटेड ब्लड. पंप केल्यानंतर हा ब्लड जाणार आहे गिल्सकडे. गिल्सकडे काय होणार आहे? डिऑक्सिनेटेड ब्लडचं कन्व्हर्जन ऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये. आणि परत हे ऑक्सिजनेटेड ब्लड जाईल बॉडी पार्ट्सकडे. बॉडी पार्ट्समध्ये आल्यानंतर परत काय होणार आहे? बॉडी पार्ट्स त्या ऑक्सिजनेटेड ब्लडचं कन्व्हर्जन डिऑक्सिनेटेड ब्लडमध्ये करेल आणि परत डिऑक्सिनेटेड ब्लड कोणाकडे येईल? हार्टकडे. आणि असंच जे सायकल आहे
फिशच्या सर्क्युलेशनची हे असेच रन करत जाणार, म्हणून हार्टमधून जे ब्लड आहे हे एकदाच रन करत आहे, एकदाच पास होत आहे, म्हणून आपण याला काय म्हटलं सिंगल सर्क्युलेशन. त्याच्यानंतर दुसरा टाईप दिला आपल्याला डबल सर्क्युलेशन. डबल सर्क्युलेशन मध्ये काय दिलेलं आहे, इन डबल सर्क्युलेशन ब्लड पासेस ट्वाइस थ्रू द हार्ट ड्युरिंग ईच सायकल. बघा जसं फिशमध्ये ब्लड हार्टमधून एकदाच पास होत होतं, तसंच डबल सर्क्युलेशनमध्ये हार्टमधून जे ब्लड आहे ते दोनदा पास होत आहे, म्हणून त्याला आपण काय म्हटलं पासेस ट्वाइस, म्हणून त्याला आपण म्हटलं डबल सर्क्युलेशन. इट इज सीन इन, आता बघा कोणाकोणामध्ये दिसून येते, बर्ड्स, मॅमल्स अँड क्रोकोडाईल. बर्ड्समध्ये, मॅमल्समध्ये आणि क्रोकोडाईल्समध्ये आपल्याला डबल सर्क्युलेशन दिसून येते. इन दिस ॲनिमल हार्ट पंप डिऑक्सिनेटेड ब्लड टू द लंग्स फॉर ऑक्सिजनेशन. आता या ॲनिमल्समध्ये काय होते की हार्ट पंप करते डिऑक्सिनेटेड ब्लड लंग्सकडे, कशासाठी, डिऑक्सिनेटेड ब्लडचं कन्व्हर्जन ऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये करण्यासाठी. आफ्टर ऑक्सिजनेशन ब्लड रिटर्न्स टू द हार्ट ॲज ऑक्सिजनेटेड ब्लड. आता काय झालं की हार्टनं डिऑक्सिनेटेड ब्लड पंप केलं लंग्सकडे डिऑक्सिजनेटेडचं कन्व्हर्जन ऑक्सिजनेटेड झालं आणि जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते परत कोणाकडे आलं, इथं हार्टकडे. दिस इज पल्मोनरी सर्क्युलेशन. आणि या सर्क्युलेशनला आपण काय म्हटलं, पल्मोनरी सर्क्युलेशन. बघा म्हणजे डिऑक्सिनेटेड ब्लड लंग्सकडे जाणे, त्याचं कन्व्हर्जन ऑक्सिजनेटेड होणे आणि परत हार्टकडे येणे, एवढ्याच सर्क्युलेशनला आपण काय म्हणतो, पल्मोनरी सर्क्युलेशन. त्यानंतर बघा द ऑक्सिजनेटेड ब्लड इज पंप फ्रॉम द हार्ट टुवर्ड द व्हेरियस बॉडी पार्ट्स. आता हार्टकडे जे ब्लड वापस आलं ते हार्ट परत पंप करते व्हेरियस बॉडी पार्ट्सकडे, म्हणजे बॉडीमधल्या प्रत्येक पार्टकडे, प्रत्येक टिश्यूकडे, प्रत्येक ऑर्गनकडे ब्लड पंप करते ऑक्सिजनेटेड ब्लड. आणि काय करते की जे पार्ट आहेत, जे सेल्स आहेत, त्या ऑक्सिजनेटेड ब्लडचं कन्व्हर्जन कोणामध्ये करतात, तर डिऑक्सिनेटेड ब्लडमध्ये. आणि ते जे डिऑक्सिनेटेड ब्लड आहे ते परत कोणाकडे येऊ आलं, हार्टकडे. बघा द ऑक्सिजनेटेड ब्लड इज पंप फ्रॉम द हार्ट टुवर्ड्स व्हेरियस बॉडी पार्ट एक्सेप्ट लंग. एक्सेप्शन काय इथं, लंग्सकडे पंप करत नाही. अँड रिटर्न्स बॅक टू द हार्ट ॲज अ डिऑक्सिनेटेड ब्लड. दिस इज सिस्टमॅटिक सर्क्युलेशन. आणि या सर्क्युलेशनला आपण काय म्हटलं, सिस्टमॅटिक. दोन सर्क्युलेशन पाहिले, हार्टकडून डिऑक्सिनेटेड ब्लड लंग्सकडे जाणे, लंग्समध्ये त्याचं ऑक्सिजनेशन होणे आणि परत हार्टकडे येणे, याला आपण काय म्हटलं, पल्मोनरी सर्क्युलेशन. आणि हार्टकडून ऑक्सिजनेटेड ब्लड बॉडी पार्ट्सकडे जाणे, त्याचा यूज होणे, त्याचं कन्व्हर्जन डिऑक्सिनेटेड ब्लडमध्ये होणे आणि परत डिऑक्सिजनेटेड ब्लड हार्टकडे येणे, याला आपण काय म्हटलं, systematic circulation. In double circulation, oxygenated and deoxygenated blood does not mix and always remain separate. बघा काय सांगितलं आहे, डबल सर्क्युलेशन मध्ये ऑक्सिजनेट आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहेत हे कधीच मिक्सअप होत नाही, ते काय राहतात, ऑलवेज सेपरेट. दे रिमेन्स ऑलवेज सेपरेट. लक्षात आलं, म्हणजे ऑक्सिजनेट आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते कधीच मिक्सअप होत नाही, ते ऑलवेज काय राहतात, सेपरेट. बघा तुमच्या समोर एक डायग्राम दिसते, डायग्राम कशाची आहे, डबल सर्क्युलेशनची. येथे आधी आपण काय पाहिलं, सिंगल सर्क्युलेशन. काय पाहिलं आपण की हा हार्ट आहे, हार्टकडे तुम्ही कन्सिडर करा की हार्टकडून हे ब्ल्यू कलरमध्ये जे दिसत आहे हे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. हे डिऑक्सिजनेटेड ब्लड कोणाकडे चाललं, लंग्सकडे. आता या डिऑक्सिजनेटेड ब्लडचं कन्व्हर्जन लंग्स काय करणार आहे, ऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये, आणि ऑक्सिजनेटेड ब्लड परत कोणाकडे येऊ राहिला, हार्टमध्ये. बस हा जो एवढा पार्ट आहे याला आपण काय म्हटलं, पल्मोनरी सर्क्युलेशन. याला काय म्हटलं आपण, पल्मोनरी सर्क्युलेशन. पल्मोनरी सर्क्युलेशन. आणि परत काय आलं, हे ऑक्सिजनेटेड ब्लड हार्टकडे आलं, हार्टकडून पूर्ण बॉडी पार्ट्सकडे गेलं, बॉडी सिस्टीमकडे गेलं आणि बॉडी सिस्टीमकडून परत यूज होऊन डिऑक्सिजनेटेडमध्ये कन्व्हर्जन होऊन परत हार्टकडे आलं, याला आपण काय म्हणू, सिस्टेमॅटिक सर्क्युलेशन. सिस्टेमॅटिक सर्क्युलेशन, याला आपण काय म्हणू, सिस्टेमॅटिक सर्क्युलेशन. लक्षात येऊ राहिलं. आणि पल्मोनरी सर्क्युलेशन प्लस सिस्टेमॅटिक सर्क्युलेशन याला आपण काय म्हणू, डबल सर्क्युलेशन. लक्षात आलं, म्हणजे हार्टमधून जे ब्लड पास होत आहे ते किती वेळा होत आहे, 2 वेळा होत आहे, म्हणून याला आपण काय म्हटलं, डबल सर्क्युलेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आणखी काय सांगितलं आहे, पल्मोनरी अँड सिस्टमॅटिक सर्क्युलेशन आर टुगेदर नोन ॲज डबल सर्क्युलेशन. जे आता मी आताच बोललो की डबल सर्क्युलेशन आपण कशाला म्हटलं की पल्मोनरी सर्क्युलेशन प्लस सिस्टमॅटिक सर्क्युलेशन. ह्युमन हार्ट शो डबल सर्क्युलेशन. आपलं ह्युमनचं जो हार्ट आहे ते काय शो करते, डबल सर्क्युलेशन. राईट साइड ऑफ द हार्ट कंटेन डिऑक्सिनेटेड ब्लड अँड लेफ्ट साइड ऑफ द हार्ट कंटेन ऑक्सिजनेटेड ब्लड. बघा कधीही लक्षात ठेवायचं, राईट साइड जी आहे हार्टची त्याच्यामध्ये नेहमी डिऑक्सिजनेटेडच ब्लड राहणार, म्हणजे राईट ॲट्रियम आणि राईट व्हेंट्रिकल. आणि लेफ्ट साइड जी आहे हार्टची म्हणजे लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल, याच्यामध्ये कोणतं ब्लड राहणार, ऑक्सिजनेटेड. हे ऑलवेज एकदम डोक्यातच ठेवायचं की राईट साइड ऑफ द ह्युमन हार्ट ऑलवेज कंटेन डिऑक्सिजनेटेड ब्लड अँड द लेफ्ट साइड ऑफ द ह्युमन हार्ट ऑलवेज कंटेन ऑक्सिजनेटेड ब्लड. क्लिअर आहे. त्याच्यानंतर बघा ह्युमन बिंग हॅव क्लोज अँड डबल सर्क्युलेटरी सिस्टीम. आता ह्युमन बिंग बद्दल जर विचार केला तर ह्युमन बिंग मध्ये काय सांगितलं आहे की क्लोज टाईपची सर्क्युलेटरी सिस्टीम आहे आणि डबल सर्क्युलेशन हे कोणामध्ये होते तर ह्युमन बिंग्स मध्ये होते. लक्षात येऊ राहिलं ना. त्याच्यानंतर बघा आपल्याला आणखी काय दिलं आहे की इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन. सिंगल सर्क्युलेशन पाहिलं,
त्याची एक्झाम्पल पाहिले फिशेस डबल सर्क्युलेशन पाहिलं, मॅमल्समध्ये होते, ह्युमन बिईंगमध्ये होते, त्याचे सुद्धा एक्झाम्पल पाहिले. आता हा काय विषय आहे, इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन, हे पण बघून घेऊ. बघा करा फोकस. इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन बघा, आता काय इनकम्प्लीट आहे पण डबल सर्क्युलेशन आहे, म्हणजे काय होणार आहे, कंप्लीट नाही आहे पण डबल आहे, म्हणजे हार्टमधून ब्लड किती वेळा जाणार आहे, 2दा. बघा ॲम्फिबियन्स अँड रेप्टाईल्स, ॲम्फिबियन्सचा आणि रेप्टाईलचा आपण जेव्हा विचार करतो, एक्सेप्शन दिला तुम्हाला इथं, एक्सेप्ट क्रोकोडाईल हॅव 3 चेंबर्ड हार्ट विथ 2 ॲट्रिया अँड सिंगल व्हेंट्रिकल. बघा कोणते ॲनिमल सांगितले, ॲम्फिबियन्स, रेप्टाईल्स, एक्सेप्ट क्रोकोडाईल. याच्यामध्ये काय सांगितलं की 3 चेंबर्ड हार्ट आहे. 3 चेंबर्ड हार्ट कसं असणार आहे, 2 ॲट्रिया आणि सिंगल व्हेंट्रिकल. जर हार्ट आपण केलं तर बघा, कन्सिडर करा की दिस इज अ हार्ट अँड दिस कंटेन 2 ॲट्रिया अँड 1 सिंगल व्हेंट्रिकल. बघा हे 2 काय आहेत, हे ॲट्रिया आहेत, ॲट्रियाज आहेत, आणि हे काय असेल त्याचा व्हेंट्रिकल, म्हणजे 2 ॲट्रिया असतील आणि सिंगल काय असेल त्याच्यामध्ये व्हेंट्रिकल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, इन देम लेफ्ट ॲट्रियम रिसिव्ज ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द गिल्स, लंग्स, स्किन अँड राईट ॲट्रियम गेट्स डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम अदर बॉडी पार्ट्स. बघा काय सांगितलं आहे की तो जो राईट ॲट्रियम असेल, राईट ॲट्रियममध्ये कोणतं ब्लड येणार आहे, बघा राईट ॲट्रियममध्ये कोणतं ब्लड येणार आहे, डिऑक्सिजनेटेड ब्लड. आणि इन द लेफ्ट ॲट्रियम रिसीव्ज ऑक्सिजनेटेड ब्लड, आणि लेफ्ट ॲट्रियममध्ये कोणतं ब्लड येणार आहे, ऑक्सिजनेटेड. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, हाऊ एव्हर दे गेट मिक्सअप इन अ सिंगल व्हेंट्रिकल. त्याच्यानंतर दोन्ही ॲट्रियममध्ये ब्लड आल्यानंतर एकच व्हेंट्रिकल असल्यामुळे एकाच व्हेंट्रिकलमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड या दोघांचं काय होणार आहे, इथं मिक्सिंग होणार आहे. कारण काय आहे, तर कारण फक्त सिंगल व्हेंट्रिकल प्रेझेंट असल्यामुळे. त्याच्यानंतर हाऊ एव्हर दे गेट मिक्स इन अ सिंगल व्हेंट्रिकल, नाऊ दिस सिंगल व्हेंट्रिकल पंप आउट दिस मिक्स ब्लड अँड हेन्स दिस सर्क्युलेशन इज कॉल्ड ॲज इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन. आता काय होणार आहे की हा जो व्हेंट्रिकल आहे हे मिक्सिंग झालेलं ब्लडच काय करणार आहे, पंप करणार आहे. म्हणूनच याला आपण काय म्हटलं, इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन. देअर इज नो कम्प्लीट सेपरेशन ऑफ ऑक्सिजनेटेड अँड डिऑक्सिजनेटेड ब्लड. आता इथं काय सिंगल व्हेंट्रिकल असल्यामुळे इथं प्रॉपर सेपरेशन होत नाही आहे ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये. जसं आपण मॅमल्समध्ये विचार करतो, मॅमल्समध्ये 4 चेंबर हार्ट असते आणि 2 व्हेंट्रिकल आणि 2 ॲट्रियाज असतात. त्यामुळे लेफ्ट साईडमध्ये ह्युमनच्या ऑक्सिजनेटेड म्हणजे नेहमी ऑक्सिजनेटेड ब्लड राहणार, आणि राईट साईडमध्ये नेहमी डिऑक्सिजनेटेड म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड राहणार. परंतु इथं तसं होत नाही, कारण की व्हेंट्रिकल काय इथं सिंगली प्रेझेंट आहे. यालाच आपण काय म्हटलं, इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन. बघा आपण सिंगल सर्क्युलेशन पाहिलं, डबल सर्क्युलेशन पाहिलं आणि इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन पाहिलं. तिन्ही गोष्टी एकदा प्रॉपरली तुम्ही आपला व्हिडिओ बघा. नाही समजलं तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कुठं तुम्हाला अडचण येत आहे, आपण बघू. आणि नाहीच समजलं तर एकदा परत व्हिडिओ बघा, ज्यामुळे तुमच्या लवकर लक्षात येईल. बघा आता आणखी थोडा पार्ट बाकी आपला. आता आपल्याला बघायचं आहे की फिशेस कोणते ॲनिमल सांगितले आहेत, त्याच्यामध्ये कोणत्या टाईपचं सर्क्युलेशन असते, हार्टचे चेंबर किती असतात, त्याचे किती ॲट्रिया किती व्हेंट्रिकल असतात, आणि त्याच्यामध्ये कोणतं ब्लड प्रेझेंट असते हे आपल्याला आता या टेबलच्या स्वरूपात पाहायचं आहे. सर्वात पहिले आपण फिश पाहू. फिशेसमध्ये काय असते, सिंगल सर्क्युलेशन आहे. फिशेसमध्ये कोणतं सर्क्युलेशनचा टाईप आहे, सिंगल सर्क्युलेशन. 2 चेंबरचा फिशचा हार्ट असते, त्याच्यामध्ये 1 ॲट्रिया आणि 1 व्हेंट्रिकल प्रेझेंट असते, आणि व्हिनस ब्लड त्याच्यामध्ये काय असते, प्रेझेंट असते. नेक्स्ट ॲनिमल आपल्याला पाहायचं ॲम्फिबियन्स. ॲम्फिबियन्समध्ये इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन होऊन राहिलं. 3 चेंबर्ड हार्ट आहे. 3 चेंबर्ड हार्ट आहे म्हणजे 2 ॲट्रिया आणि 1 व्हेंट्रिकल असेल, आणि काय होणार आहे याच्यामध्ये ब्लड कोणतं प्रेझेंट असेल, मिक्सिंग ऑफ ब्लड, म्हणजे ब्लडची काय होणार आहे याच्यात मिक्सिंग होणार आहे. तिसरा काय, रेप्टाईल्स आपल्याला बघायचं आहे. रेप्टाईल्स सरपटणारे प्राणी, ज्याला आपण मराठीत म्हणतो रेप्टाईल्स, जसं की साप. बघा इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन रेप्टाईल्समध्ये होणार आहे. 3 चेंबरचा हार्ट आहे. 3 चेंबरचा हार्ट असल्यामुळे 2 ॲट्रिया आणि 1 व्हेंट्रिकल असणार आहे. व्हेंट्रिकलमध्ये मिक्सिंग ऑफ ब्लड असणार आहे, त्याच्यामुळे मिक्सिंग ऑफ ब्लड त्याच्या हार्टमध्ये होणार आहे. लक्षात आलं. आणखी एक टेबल आहे, त्या स्वरूपात आपल्याला बघायचं आहे. पहिला आहे क्रोकोडाईल. क्रोकोडाईल आपल्याला म्हटलं होतं की कंप्लीट सर्क्युलेशन होऊन राहिलं क्रोकोडाईलमध्ये, कंप्लीट डबल सर्क्युलेशन ज्याला म्हटलं. बर्ड्समध्ये सेम कंप्लीट डबल सर्क्युलेशन होते, आणि मॅमल्समध्ये सुद्धा सेम कंप्लीट डबल सर्क्युलेशन होऊन राहिलं. त्याच्यानंतर बघा हार्टचा जर विचार केला तर क्रोकोडाईलमध्ये, बर्ड्समध्ये आणि मॅमल्समध्ये तिघांमध्ये सुद्धा 4 चेंबर असलेलं वेल डेव्हलप हार्ट प्रेझेंट आहे. आता 4 चेंबरात म्हणजे 2 ॲट्रिया आणि 2 व्हेंट्रिकल, 2 ॲट्रिया आणि 2 व्हेंट्रिकल, तिघांमध्ये सुद्धा 2 ॲट्रिया असतील सुपेरियर आणि 2 व्हेंट्रिकल असतील इन्फेरियर. त्याच्यानंतर बघा ब्लड कोणत्या टाईपचं प्रेझेंट आहे, दोन्ही ब्लड प्रेझेंट असतात. बघा 4 चेंबरचा आहे. तुम्हाला सांगितलं ह्युमन हार्टमध्ये राईट साईड कंटेन करते डिऑक्सिजनेटेड ब्लड, लेफ्ट साईड करते ऑक्सिजनेटेड ब्लड. ब्लड दोन्ही प्रेझेंट आहेत, परंतु तुम्ही त्याला मिक्सिंग ऑफ ब्लड म्हणू शकत नाही. कुठं तुम्हाला दिसते का 4 चेंबरवाल्या हार्टमध्ये की ऑक्सिजनेट आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड मिक्सिंग झालेलं आहे? नो. त्याच्यामुळे आपण काय लिहू इथं,
नो मिक्सिंग ऑफ ब्लड, तिघांमध्ये सुद्धा काय नो मिक्सिंग ऑफ ब्लड, म्हणजे दोन्ही प्रकारचे ब्लड प्रेझेंट आहेत परंतु मिक्सिंग होत आहे का इथं नाही, इथं मिक्सिंग होत नसल्यामुळे आपण म्हणून राहिलो नो मिक्सिंग ऑफ ब्लड. बघा आता आपण काय पाहिलं, सुरुवातीला आपण काय पाहिलं, आज सर्वात आधी तर सर्क्युलेटरी पाचवेज होते, त्याचे क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये 2 टाईप्स पडतात ते पाहिलं, सिंगल सर्क्युलेशन पाहिलं, डबल सर्क्युलेशन पाहिलं. सिंगल सर्क्युलेशनचे एक्झाम्पल घेतले, डबल सर्क्युलेशनचे एक्झाम्पल घेतले. त्याच्यानंतर डबल सर्क्युलेशनचं झाल्यानंतर एक इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन वाला पोर्शन होता, तो पण आज कव्हर करून घेतला. त्याच्यानंतर आपल्याला आता उद्याच्या सेशन म्हणजे सेशन नंबर 3 मध्ये आपल्याला कंटिन्यू करायचं आहे ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम. त्यामुळं ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम समजून घ्यायची असेल तर आपल्या बॉडी फ्लुइड्स आणि सर्क्युलेशन चॅप्टरचा सेशन नंबर 1 पहा, सेशन नंबर 2 पहा, जेणेकरून तुमच्या सेशन नंबर 3 पूर्णपणे लक्षात येईल. ठीक आहे. तरी सर्वांना विनंती आहे की जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओच्या खाली दिसत असलेल्या लाईक बटनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.